नमस्कार मित्रांनो, कुतूहलच्या 15व्या भागात तुम्हा सगळ्यांचे हार्दिक स्वागत। सध्या आपला देश कोविड-19च्या दुसऱ्या लाटेतून जात आहे। लोकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होतो आहे, जो तो आपल्यासाठी किंवा आपल्या प्रियजनांसाठी योग्य उपचार मिळावेत म्हणून धडपडताना दिसतो आहे। कोणी रेमडेसिवीर मागतो आहे तर कोणी प्लाझ्मा डोनर। पण खरोखर कोविड-19 वर औषध आहे का? ज्याने हा लोक खात्रीलायकपणे बरा होईल असा कोणता उपाय आहे का? आजच्या घडलेल्या संशोधनातून समोर आलेल्या गोष्टी नेमकं काय सांगतात आणि जी औषधे सध्या प्रचलित आहेत ती कोणत्या परिस्थितीत खरोखर उपयोगाची ठरतात आणि कोणत्या परिस्थितीत बिनकामाची ठरतात, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील। अशाच काही प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओतून करणार आहे। नमस्कार मित्रांनो, मी विहंग गळसासे। मी जर्मनीतल्या एका प्रसिद्ध विद्यापीठातून मॉलिक्युलर बायोलॉजी या विषयात PhD केली आहे आणि सध्या बेंगळुरूमधील एका नामांकित कंपनीत संशोधक म्हणून काम करतो आहे। विज्ञानातील विषयांची सोप्या भाषेतून मराठीतून माहिती देण्यासाठी कुतूहल हे YouTube चॅनल सुरू केले आहे। तर अशाच विषयांवर माहिती मिळवण्यासाठी कुतूहल चॅनलला सबस्क्राइब करा। कोविड-19 वर सध्या उपलब्ध असलेल्या उपचारांपैकी काही ठराविक उपचार पद्धतीची चर्चा मी या व्हिडिओमध्ये करणार आहे। त्यामध्ये रेमडेसिवीर, कॉन्व्हाल्सेंट प्लाझ्मा थेरपी, स्टेरॉइड्स, टॉसिलिझुमाब, इव्हरमेक्टिन आणि नुकतेच मान्यता मिळालेले 2DG अशा काही औषधांविषयी मी या व्हिडिओत बोलणार आहे। ICMR ने कोविड-19च्या रुग्णांना कशा प्रकारे ट्रीट करावे, त्यांच्यावरती कशा प्रकारे उपचार करावेत या संदर्भात एक मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे। त्याच मार्गदर्शिकेचा उपयोग मी या व्हिडिओमध्ये संदर्भ म्हणून केला आहे। त्याचसोबत अमेरिकेतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या अग्रगण्य संस्थेने जगभरातील डॉक्टरांसाठी, संशोधकांसाठी अशाच प्रकारची एक मार्गदर्शिका प्रसिद्ध केली आहे। त्या मार्गदर्शिकेतलेही काही मुद्दे मी या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर मांडणार आहे। या दोन्ही मार्गदर्शिकांची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही या दोन्ही मार्गदर्शिका नक्की बघा। उपचारांची माहिती सुरू करण्याआधी एक महत्त्वाचे निवेदन, ते म्हणजे या व्हिडिओमध्ये सांगितली गेलेली माहिती म्हणजे वैद्यकीय सल्ला नाही। आतापर्यंत झालेल्या संशोधनाचा गोषवारा या व्हिडिओतून मी मांडत आहे। त्यामुळे इथे सांगितल्या गेलेल्या माहितीवर आधारित कोणताही उपचार तुम्ही घरच्या घरी डॉक्टरांच्या सल्ल्याविना करायला जाऊ नका। एखाद्या रुग्णाला कोणत्या परिस्थितीत कोणते औषध द्यायचे याचा निर्णय केवळ डॉक्टरच घेऊ शकतो। औषधांकडे वळण्याआधी आपण थोडक्यात समजून घेऊयात की कोरोना व्हायरसचा पॅथोजेनेसिस म्हणजेच संसर्ग होऊन पुढे लक्षणे दिसण्याची प्रक्रिया नेमकी कशी घडते। आपण आतापर्यंत हे पाहिलेच आहे की कोरोना व्हायरसचा संसर्ग हा एखाद्या बाधित रुग्णाच्या श्वासावाटे किंवा शिंक, खोकला यांच्या वाटे बाहेर पडणाऱ्या ड्रॉपलेट्स आणि एरोझोल्समधून होतो। एकदा का हा व्हायरस तुमच्या श्वसनमार्गे तुमच्या शरीरामध्ये शिरला की तो श्वसन नलिकेतल्या पेशींना बाधित करू लागतो। हा व्हायरस आपल्या पेशींवरच्या ACE2 नावाच्या एका रिसेप्टरला चिकटून त्या पेशीच्या आतमध्ये शिरतो। तो एकदा आत शिरला की पेशीच्या आतली सगळी यंत्रणा काबीज करतो आणि स्वतःच्या प्रती बनवू लागतो। या प्रती काही ठराविक प्रमाणामध्ये बनल्या की मग ती पेशी फुटते आणि मग ते सगळे व्हायरस तिथून बाहेर पडतात आणि मग हेच बाहेर पडलेले व्हायरस बाकीच्या आजूबाजूच्या इतर पेशींना बाधित करू लागतात। अशा प्रकारे तो व्हायरस तुमच्या शरीरामध्ये पसरत जातो। तर जोपर्यंत हा व्हायरस आपल्या अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट म्हणजेच श्वसन मार्गाच्या वरच्या भागामध्ये असतो तोपर्यंत आपल्याला ताप येणे, खोकला होणे किंवा थकवा वाटणे अशी सौम्य लक्षणं दिसतात। त्यात आपली तोंडाची चव जाणे किंवा एखादा वास न येणे अशी लक्षणं त्यामध्ये दिसतात। बहुतांश रुग्णांना अशी सौम्य लक्षणे जाणवतात आणि त्यातून काही दिवसात ते बरे होतात। मात्र काही रुग्णांसाठी ज्यांची प्रतिकारशक्ती तितकीशी स्ट्रॉंग नाही किंवा त्यांना इतर काही व्याधिविकार आहेत आणि त्यांचं वय खूप जास्त आहे, अशा रुग्णांमध्ये ही लक्षणे पुढे जाऊन गंभीर स्वरूप धारण करतात। हा व्हायरस मग श्वसनमार्गाच्या वरच्या भागातून हळूहळू खाली खाली सरकत जातो आणि एका क्षणाला तो आपल्या फुफ्फुसांमध्ये शिरतो। एकदा का व्हायरस फुफ्फुसांमध्ये शिरला की आपली इम्युन सिस्टीम ही त्यावरती जोरदार हल्ला चढवते। मग फुफ्फुसांमधल्या सगळ्या पेशी म्हणजे त्या बाधित असोत किंवा बाधित नसोत त्या सगळ्या या हल्ल्यामध्ये एका मागोमाग एक मरू लागतात। मग अशा पेशी ज्या आपल्या श्वासावाटे आलेला ऑक्सिजन रक्तात मिसळवण्याचं काम करतात त्या पेशी देखील मोठ्या प्रमाणात या हल्ल्यामध्ये मरू लागतात। मग रुग्णाची अवस्था त्यामुळे खूपच गंभीर होते। मग श्वास घ्यायला त्रास होणे, छाती जड झाल्यासारखी वाटणे, सतत धाप लागणे आणि पुढे जाऊन रक्तातली ऑक्सिजनची पातळी कमी कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात। मग या परिस्थितीमध्ये रुग्णाला हा बाहेरून ऑक्सिजन द्यावा लागतो। त्यातूनही बरेच रुग्ण बाहेर पडल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत।
पण काही दुर्दैवी रुग्ण यातून सरावू शकत नाहीत आणि पुढे जाऊन ते दगावण्याची शक्यता असते. तर थोडक्यात सांगायचं तर कोरोना व्हायरसच्या पॅथोजेनेसिसचे ढोबळमानाने 2 टप्पे आहेत. एक म्हणजे सुरुवातीला जो संसर्ग होतो आणि तो व्हायरस तुमच्या श्वसन मार्गाच्या वरच्या भागामध्ये असतो तोपर्यंतचा टप्पा, आणि पुढचा टप्पा म्हणजे तो तिथून खाली गेल्यानंतर म्हणजे फुफ्फुसांमध्ये गेल्यानंतर आपली इम्युन सिस्टीम त्याला ज्या प्रकारे रिॲक्ट होते तो टप्पा. तर नक्की रुग्ण यापैकी कोणत्या टप्प्यामध्ये आहे त्याच्यावरती कसे उपचार करायचे हे ठरत असते. उपचारांच्या माहितीची सुरुवात करूयात रेमडेसिवीरपासून. रेमडेसिवीर हे अमेरिकेतील FDA म्हणजे फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेने कोविड-19 वरील उपचारांसाठी मान्यता दिलेले एकमेव औषध आहे. मध्यंतरी या औषधाचा निर्माण झालेला तुटवडा आणि मग त्याचा चाललेला काळा बाजार या सगळ्या घटनांमुळे हे औषध बरेच चर्चेत आले होते. कोविड-19 वरील हे एक रामबाण औषध आहे अशी एक लोकांची समजूत निर्माण झाली होती. पण खरेच तसे आहे का? तर अजिबात नाही. रेमडेसिवीर हे मुळात एक अँटीव्हायरल औषध आहे, म्हणजेच ते व्हायरसची रेप्लिकेशनची प्रक्रिया थांबवते. हे औषध मुळातच हेपॅटायटिस C या रोगावरील उपचार म्हणून विकसित करण्यात आले होते. पण नंतर लक्षात आले की औषधाचा इबोला किंवा इतर अनेक जे व्हायरल डिसीजेस आहेत त्यांच्या अगेन्स्टही उपयोग होऊ शकतो. मग जेव्हा कोविड-19ची साथ सुरू झाली तेव्हा संशोधकांनी त्याचा कोरोना व्हायरसवरती कशा पद्धतीने परिणाम घडतोय हे अभ्यासाला सुरुवात केली. त्याच्या क्लिनिकल ट्रायल्सही केल्या गेल्या. तर या क्लिनिकल ट्रायल्समधून असे समोर आले की जेव्हा एखाद्या रुग्णाला ऑक्सिजनची आवश्यकता भासते आहे त्यावेळेला जर त्याला रेमडेसिवीर दिले गेले तर त्याचा बरं होण्याचा कालावधी हा 1 ते 2 दिवसांनी कमी होतो. पण आधीच अत्यवस्थ झालेल्या रुग्णाला रेमडेसिवीर देऊन त्याचा काही फायदा होत नाही. तसेच त्याने मृत्यूची शक्यताही कमी होत नाही. थोडक्यात सांगायचे तर कोरोना व्हायरसच्या पॅथोजेनेसिसचा दुसरा टप्पा जेव्हा सुरू झालेला असतो तेव्हा जर रेमडेसिवीर दिले गेले तर त्याचा फायदा होतो. इतर परिस्थितींमध्ये त्याचा विशेष काही फायदा होताना दिसून येत नाही. त्याचबरोबर हे औषध दिलं गेलं तर यकृताला सूज येणे, यकृतातल्या विकरांचे रक्तातले प्रमाण वाढणे, मळमळल्यासारखे वाटणे असे इतर काही साईड इफेक्ट दिसून येतात. थोडक्यात सांगायचे तर रेमडेसिवीर हा कोविड-19 वरचा काही रामबाण उपाय नाही आणि त्याचा वापरही सरसकटपणे केला जाणे योग्य नाही. आता वळूयात प्लाझ्मा थेरपीकडे. मागच्या वर्षी ही कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा थेरपी सुद्धा बरीच चर्चेत आली होती. प्लाझ्मा म्हणजे नेमकं काय? तर आपल्या रक्तातून जर लाल आणि पांढऱ्या पेशी वेगळ्या केल्या तर जो द्रव उरतो तो म्हणजे प्लाझ्मा. या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीज असतात. एखाद्या व्यक्तीला जर कोविड-19ची लागण झाली असेल आणि त्या रोगाची लागण होऊन त्यातून तो संपूर्णपणे बरा झाला असेल तर बरा झाल्यानंतरचे काही आठवडे त्या व्यक्तीच्या रक्तामध्ये कोविड-19च्या विरोधातल्या अँटीबॉडीज या दिसून येतात. अशा व्यक्तीच्या शरीरातून जर आपण प्लाझ्मा काढला म्हणजे थोडक्यात त्या अँटीबॉडीज काढल्या आणि त्या अशा एखाद्या रुग्णाच्या शरीरामध्ये टोचल्या ज्या व्यक्तीला उपचारांची गरज आहे तर त्यातून थोडाफार फायदा दिसून येऊ शकतो. तर अशाच काही ऑब्झर्वेशनल स्टडीजमध्ये हा असा फायदा दिसून आला होता आणि म्हणूनच अमेरिकेतील FDAने प्लाझ्मा थेरपीच्या इमर्जन्सी यूजसाठी म्हणजेच आपत्कालीन उपयोगासाठी मान्यता दिली होती. त्यावेळेला सुनियोजित अशा क्लिनिकल ट्रायल्स ज्यामध्ये कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा थेरपीची उपयुक्तता कठोरपणे तपासली जाईल अशा क्लिनिकल ट्रायल्स झाल्या नव्हत्या. नंतरच्या काळामध्ये अशा ट्रायल्स केल्या गेल्या. त्यापैकी काही ट्रायल्स यामध्येच थांबवण्यात आल्या तर काही ट्रायल्सचे निष्कर्ष हे नकारार्थी आले. मग या सगळ्या नवीन आताशी आलेल्या माहितीच्या आधारे ICMR आणि NIH यांनी आपल्या मार्गदर्शक तत्वांमध्ये बदल केला. त्यात त्यांनी असे म्हटले आहे की हाय टायटर असलेला प्लाझ्मा म्हणजेच ज्या प्लाझ्मामध्ये अँटीबॉडीजचे प्रमाण ठराविक मर्यादेपेक्षा जास्त आहे असा प्लाझ्मा जर अवेलेबल असेल आणि जो इच्छुक रुग्ण आहे तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे आणि तो रुग्ण कोरोना व्हायरसच्या पॅथोजेनेसिसच्या दुसऱ्या टप्प्याच्या अगदी अलीकडच्या भागामध्ये आहे, अशी परिस्थिती जेव्हा असेल तेव्हाच प्लाझ्मा थेरपी ही उपयुक्त ठरू शकते. जर रुग्ण आधीच अत्यवस्थ झाला असेल तर मात्र या प्लाझ्मा थेरपीचा फार काही उपयोग होऊ शकत नाही. तसेच असे पेशंट्स ज्यांच्यामध्ये अँटीबॉडीज निर्माण होण्याची त्यांची क्षमता ही आधीपासूनच कमकुवत आहे अशा पेशंट्ससाठी सुद्धा प्लाझ्मा थेरपीचा उपयोग होऊ शकतो. मात्र या व्यतिरिक्त जर कोणती परिस्थिती असेल म्हणजे एखाद्या व्यक्तीला खूपच सौम्य लक्षण आहे आणि तो होम आयसोलेशनमध्ये आहे आणि तो बरा होण्याची बरीच शक्यता आहे, त्या परिस्थितीमध्ये प्लाझ्मा थेरपीचा काही उपयोग नाही. आणि असाही पेशंट जो अतिशय अत्यवस्थ झाला आहे, ऑक्सिजनची गरज आहे किंवा मेकॅनिकल व्हेंटिलेशनची गरज आहे, अशा परिस्थितीमध्ये सुद्धा प्लाझ्मा थेरपीचा फार काही उपयोग होताना दिसून येत नाही.
आता वळूयात डेक्सामेथाझोन आणि मिथाइल प्रेडनिझोलोन या औषधांकडे. ही औषधे कॉर्टिकोस्टेरॉइड्स या प्रकारामध्ये मोडतात, ज्यांना आपण सामान्यपणे स्टेरॉइड्स असे म्हणतो. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की बॉडी बिल्डिंग करणारे किंवा जे व्यावसायिक खेळाडू आहेत ते आपला परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी म्हणून जी स्टेरॉइड्स वापरतात ती हीच स्टेरॉइड्स का? तर नाही. ती परफॉर्मन्स वाढवण्यासाठी वापरली जाणारी स्टेरॉइड्स आणि ही औषध म्हणून वापरली जाणारी स्टेरॉइड्स हे दोन अत्यंत वेगळे प्रकार आहेत. त्यामुळे त्यामध्ये अजिबात गल्लत करू नका. मग आता ही स्टेरॉइड्स नक्की कशी काम करतात? आपल्या शरीरामध्ये नैसर्गिकरित्या काही कॉर्टिकोस्टेरॉइड्स बनत असतात. त्यांची अनेक कामे असतात, पण त्यातले एक महत्त्वाचे काम म्हणजे आपल्या इम्युन सिस्टीमचे नियंत्रण करणे. काही रोगांमध्ये जसे की आर्थरायटिस, आपली स्वतःची जी इम्युन सिस्टीम असते ती अनियंत्रित होते आणि ती आपल्याच पेशींवरती हल्ला करू लागते. जसे आर्थरायटिसमध्ये जे सांधे दुखतात त्यामध्ये इम्युन सिस्टीमच्या पेशी या सांध्यांमधल्या पेशींवरती अनियंत्रितपणे हल्ला करतात आणि म्हणूनच रुग्णांना सांधेदुखी होते. तर आर्थरायटिससारख्या रोगामध्ये या स्टेरॉइड्सचा उपयोग केला जातो, ज्यामध्ये इम्युन सिस्टीमवरती नियंत्रण आणले जाते. तर ही जी स्टेरॉइड्स औषधे आहेत ती आपल्या नैसर्गिकरित्या बनणाऱ्या कॉर्टिकोस्टेरॉइड्सशी मिळतीजुळती असतात. मग आता तुम्ही विचाराल की याचा कोविडशी काय संबंध? तर कोविड-19च्या पॅथोजेनेसिसच्या दुसऱ्या टप्प्यात जेव्हा तो व्हायरस फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो तेव्हा आपली इम्युन सिस्टीम सैरभैर होते आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे ती फुफ्फुसातल्या सगळ्या पेशींवरती एक साथ हल्ला चढवते. मग त्या पेशी खरोखर बाधित असोत किंवा बाधित नसोत त्या एकामागोमाग एक मरू लागतात. मग ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी म्हणून स्टेरॉइड्सचा वापर केला जातो. ICMRच्या मार्गदर्शिकेनुसार जेव्हा एखाद्या रुग्णाची ऑक्सिजन पातळी 90-92च्या आसपास असते तेव्हा स्टेरॉइड्सचा उपयोग केला जाऊ शकतो. मात्र जर रुग्णाला आधीच कवकांचे किंवा जीवाणूंचे कुठले इन्फेक्शन असेल तर मात्र स्टेरॉइड्सचा वापर केला जाऊ शकत नाही. किंबहुना गरज नसताना चुकीच्या वेळी किंवा अयोग्य प्रमाणामध्ये जर स्टेरॉइड्सचा वापर केला गेला तर तो रुग्णाच्या आयुष्यासाठी घातक ठरू शकतो. यापुढचे औषध आहे टोसिलिझुमॅब. टोसिलिझुमॅब ही एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. आता मोनोक्लोनल अँटीबॉडी म्हणजे नेमकं काय हा एका स्वतंत्र व्हिडिओचा विषय आहे. मी थोडक्यात सांगायचं तर असं सांगेन की आपल्या शरीरात नैसर्गिकरित्या ज्या अँटीबॉडीज निर्माण होतात त्यांचा सखोल अभ्यास करून त्यातली अशी एक अँटीबॉडी शोधली जाते की जी दिलेल्या रोगावरती सर्वाधिक प्रभावी आहे. त्याच अँटीबॉडीचे मग नंतर कृत्रिमरित्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन केले जाते. तर ही टोसिलिझुमॅब अशाच प्रकारची एक मोनोक्लोनल अँटीबॉडी आहे. ती आपल्या शरीरातल्या इंटरल्युकिन 6 या घटकाला निष्प्रभ करते. हा इंटरल्युकिन 6 म्हणजे इम्युन सिस्टीममधला एक महत्त्वाचा घटक असतो की जो इम्युन सिस्टीममधल्या इतर पेशींचे कार्य नियंत्रित करतो. कोविड-19मध्ये जेव्हा तो व्हायरस तुमच्या फुफ्फुसांपर्यंत पोहोचतो आणि इम्युन सिस्टीम सैरभैर होते आणि फुफ्फुसांमध्ये एक प्रकारचं रणकंदन माजते, त्यावेळी सुद्धा हा इंटरल्युकिन 6 त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असतो. तर अशा परिस्थितीत जर का रुग्णाला टोसिलिझुमॅब दिली तर ती त्या इंटरल्युकिनला निष्प्रभ करून त्या इम्युन सिस्टीमचे जे अनियंत्रित वर्तन आहे ते आपण काबूत आणू शकतो. मात्र ही टोसिलिझुमॅब देण्यासाठी सुद्धा काही महत्त्वाचे निकष आहेत. पहिला निकष म्हणजे जेव्हा रुग्णाला गंभीर लक्षणे दिसू लागतात त्याच्या 24 ते 48 तासात या टोसिलिझुमॅबचा प्रयोग होणे आवश्यक आहे. त्याचबरोबर रुग्णाच्या शरीरामधली इम्युन सिस्टीम ही अनियंत्रित होते आहे हे रक्ताच्या तपासणीतून सिद्ध झालेले असायला हवे आणि स्टेरॉइड्सचा उपयोग होत नाहीये हेही दिसून आलेले असायला हवे. त्याचबरोबर रुग्णाला जीवाणूंचे किंवा कवकांचे दुसरे कुठले इन्फेक्शन नाही ना हेही आधी बघितलेले असायला हवे. हे सगळे निकष जर जुळून येत असतील तरच टोसिलिझुमॅबचा कोविड-19 वरती उपयोग होऊ शकतो. यापुढचे औषध आहे इव्हरमेक्टिन. मध्यंतरी गोवा सरकारने सगळ्यांना इव्हरमेक्टिन हे औषध घेण्यास सांगितल्याची बातमी आली होती. तर इव्हरमेक्टिन हे मुळातच जंत आणि कृमी यांवरचे औषध आहे. मात्र काही प्रयोगांनुसार इव्हरमेक्टिन हे व्हायरसेसवरही प्रभावी ठरू शकते असे दिसून आले आहे. थोडक्यात इव्हरमेक्टिन हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीव्हायरल ड्रग आहे. तर इव्हरमेक्टिनचा कोविड-19 वरती काही परिणाम होतो का असा कुठलाही प्रत्यक्ष पुरावा आपल्याला मिळालेला नाही. त्यामुळे FDAने इव्हरमेक्टिनला कोविड-19च्या उपचारासाठी वापरण्याची परवानगी दिलेली नाही. मात्र जगातल्या काही संशोधकांनी जगभर जिथे जिथे इव्हरमेक्टिनचा वापर केला गेला तिथे तिथे कोविड-19मुळे होणारा मृत्यूदर कमी असल्याचे सांख्यिकी पद्धतीने दाखवून दिले. अशा प्रकारचे हे अभ्यास ज्याला मेटा ॲनालिसिस म्हणतात ते केवळ सांख्यिकी पद्धतीने एक घटना ही दुसऱ्या घटनेशी कशा प्रकारे संबंधित आहे हे दाखवून देतात.
त्यामध्ये पहिल्या घटनेचा दुसऱ्या घटनेशी खरोखर कार्यकारण भाव आहे की नाही हे कधीच सिद्ध होत नसते. त्यामुळे अशा मेटा अनालिसिसवरती अवलंबून राहून आपण एखादी उपचार पद्धती स्वीकारणे कितपत योग्य आहे यावरती खरोखर प्रश्नचिन्ह आहे. तर ICMRची गाईडलाईन हे सांगते की जे कोरोना व्हायरसचे रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत आणि त्यांची अत्यंत सौम्य लक्षणे आहेत त्यांनी इव्हरमेक्टिन घेण्यास हरकत नाही. आपल्या चर्चेतले शेवटचे औषध आहे 2-डिऑक्सी-ग्लुकोज म्हणजेच 2DG. भारतातल्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजेच DRDO या संस्थेने मध्यंतरी केलेल्या अभ्यासातून हे समोर आले की 2DG हे औषध कोविड-19च्या उपचारासाठी वापरले जाऊ शकते. त्यांनी केलेल्या अभ्यासावर आधारितच भारतातल्या संस्थेने त्याला इमर्जन्सी यूज म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीतल्या वापरासाठी मान्यता दिली. तर आहे का हे नेमकं 2DG? तर 2DG म्हणजे ग्लुकोजचा एक ॲनालॉग आहे. ॲनालॉगचा अर्थ होतो एखाद्या नैसर्गिकरित्या आढळणाऱ्या संयुगाशी मिळती जुळती रचना असणारे पण कृत्रिमरित्या बनवले गेलेले संयुग. हे मुळात कॅन्सरवरचे औषध आहे. कॅन्सरमध्ये काय असते की जी बाधित पेशी असते त्या पेशीची अनियंत्रितपणे वाढ होत असते आणि अनियंत्रित वाढ होणारी ही पेशी रक्तातले ग्लुकोज मोठ्या प्रमाणावर शोषून घेत असते. कॅन्सरच्या रुग्णाला जेव्हा 2DG दिले जाते तेव्हा कॅन्सर बाधित असलेल्या पेशी ग्लुकोज सोबत हे 2DG सुद्धा मोठ्या प्रमाणावरती शोषून घेतात. पण 2DG तर ॲनालॉग आहे त्यामुळे त्याचा ग्लुकोज सारखा ऊर्जा निर्मितीसाठी वापर तर होऊ शकत नाही. मग अशा पेशी ज्यांनी मोठ्या प्रमाणावरती 2DG शोषून घेतले आहे त्या पेशी ऊर्जेअभावी मरतात. थोडक्यात काय की चांगल्या सुदृढ पेशी आणि कॅन्सरग्रस्त पेशी यांपैकी फक्त कॅन्सरग्रस्त पेशी जर तुम्हाला मारायच्या असतील तर 2DG सारखे औषध हे उपयोगी ठरू शकते. मग आता तुम्ही विचाराल याचा कोविड-19शी काय संबंध? तर कोविडमध्ये सुद्धा फुफ्फुसातल्या काही पेशी या कॅन्सरच्या पेशींसारखे वर्तन करताना दिसून आल्या आहेत. म्हणजेच त्यांची वाढ ही अनियंत्रितपणे होते आहे आणि त्या मोठ्या प्रमाणावरती ग्लुकोज शोषूनही घेत आहेत. तर याच बाबीवरती DRDO मधल्या संशोधकांनी लक्ष केंद्रित केले आणि त्यांनी त्यांच्या अभ्यासातून हे दाखवून दिले की 2DGचा वापर या कोविड-19ने बाधा झालेल्या पेशींना मारण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. तर त्यांच्याच या संशोधनावर आधारित त्यांना ही इमर्जन्सी यूजसाठीची मान्यता दिली गेली आहे. तर 2DGची अजून एक जमेची बाब अशी की हे औषध हे मोठ्या प्रमाणावर कमी कालावधीत उत्पादित करता येऊ शकते. तसेच ते स्वस्त आहे किमतीने आणि ते केवळ पाण्यामध्ये विरघळवून घेता येते. तर या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर 2DG हे कदाचित कोविड-19च्या पेशंट्ससाठी एक उत्तम पर्याय ठरू शकते. तर आता हे औषध लवकरच उपलब्ध होणार आहे तेव्हा आपण अशी आशा करूयात की याचा कोविड-19च्या आपल्या या पॅन्डेमिकवरती अपेक्षित असा परिणाम दिसून येईल. एक गोष्ट लक्षात घ्या की आता या व्हिडिओमध्ये सांगितली गेलेली सगळी औषधे त्यापैकी रेमडेसिवीर सोडून बाकीची सगळी औषधे ही रिपर्पज्ड ड्रग्ज आहेत. रिपर्पज ड्रग म्हणजे असे एखादे औषध की जे दुसऱ्या एखाद्या रोगावरती गुणात्मक म्हणून सिद्ध झालेली असते, त्याला मान्यता मिळालेली असते, पण त्याचा एखाद्या तिसऱ्या रोगावरती वापर होऊ शकतो आणि म्हणून त्यासाठी मान्यता दिलेली असते. तर आपण या व्हिडिओमध्ये ज्यांची चर्चा केली त्या औषधांपैकी एक रेमडेसिवीर वगळता बाकी सगळी औषधे ही रिपर्पज ड्रग्ज आहेत. कोविड-19 वरती प्रत्यक्षपणे उपचार करता येईल असे कुठलेही औषध आतापर्यंत आपल्याला मिळालेले नाही. त्यावरती अविरत संशोधन सुरू आहे. काही काळ लोटल्यावरती या विषाणूची सगळी रचना त्याचे वेगळे व्हेरियंट्स या सगळ्या बाबतीत संपूर्ण माहिती ज्ञात झाल्यानंतर कदाचित असे औषध पुढे जाऊन आपल्याला मिळू शकेल. पण सध्या तरी आपल्या हातामध्ये या रिपर्पज्ड ड्रग्ज वापरणे आणि व्यक्तीचा मृत्यू होऊ नये यासाठी शक्य ते प्रयत्न करणे हेच आपल्या हातामध्ये आहे. औषध शोधण्यापेक्षा वॅक्सिन बनवणे हे जास्त सोपे आहे हे संशोधकांनी आधीच जाणले आणि त्यानुसार आपल्याला वर्षभराच्या कालावधीमध्ये अनेक वॅक्सिन्सचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे वॅक्सिनेशन हा कोविड-19ची पॅन्डेमिक थांबवण्यासाठी एक समर्थ पर्याय ठरू शकतो. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे वॅक्सिनेशनचे स्लॉट्स तुम्हाला मिळतील तेव्हा लवकरात लवकर जाऊन वॅक्सिन टोचून घ्या. आणि शिवाय आपली नेहमीची त्रिसूत्री ती म्हणजे मास्क वापरणे, एकमेकांपासून योग्य तेवढे अंतर राखणे, शरीराची स्वच्छता राखणे या त्रिसूत्रीवरही भर द्या. या सगळ्या गोष्टींचा अवलंब आपण केला तर आपण या कोविड-19च्या विळख्यातून लवकरात लवकर बाहेर पडू. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समधून सांगा. या संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर तेही मला विचारा. ज्या विज्ञानातील संकल्पनांची मराठीतून आणि सोप्या भाषेतून माहिती करण्यासाठी कुतूहल चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुमच्या आईबाबांना, मित्रमैत्रिणींना, नातेवाईकांना पाठवायला विसरू नका. धन्यवाद.